होमी जहांगीर भाभा 30 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबईत जन्मले. ते श्रीमंत आणि सुप्रसिद्ध औद्योगिक कुटुंबाचे सदस्य आशिल्ले. तांच्या घराण्यात शिक्षण आणि देशाची सेवा करप हांकां खूब महत्व दिताले. ते दिनशो मानेकजी पेतीत आणि दोराबजी टाटा अशा महत्त्वाच्या व्यक्तीचे नातेवाईक आशिल्ले. त्यांचे वडील श्री जहांगीर होर्मुसजी भाभा हे एक प्रसिद्ध वकील आशिल्ले. त्यांच्या आवयचे नाव मेहरेन. त्यांचे सुरवातीचे शिक्षण मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनॉन स्कुलांत जालें. सिनियर कॅम्ब्रिज परीक्षा उत्तीर्ण जावन 15व्या वर्सात एल्फिस्टन कॉलेजात प्रवेश मेळयलो. होमी पर्शियन भाशेत जगत जैता हे नाव तांकां दिलें. होमी भाभान 1927 पर्यंत रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सांत शिक्षण घेवन नंतर कायस कॉलेज कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीत प्रवेश मेळयलो. तांच्या वडिलांक आनी डराब टाटा हांणी होमी भाभांक कॅम्ब्रिजमधून मॅकॅनिकल इंजिनियरी पदवी घेवन भारतांत परत येवन आनी टाटा स्टील मिल जमशेदपुरांत मॅटलर्जिस्टचें काम करचें अशें तांचें ध्येय आशिल्लें. भाभाच्या वडिलांक तांच्या इच्छे बद्दल बिकट खबर आशिल्ली आनी म्हणूनच तांणी होमी भाभांक मॅथमॅटिक्स शिक्षणा करता लागणारो खर्च दिवपाचें ठरयलें. पण होमी भाभान मॅथमॅटिकल सायन्स ट्रिपोस परीक्षेत पयल्या वर्गात पास जावंक जाय ही तांची अट आशिल्ली. होमी भाभान ट्रिपोस परीक्षा पयल्या वर्गांत जून 1930 सालांत पास जाले. नंतर ते पॉल डेरेकच्या मार्गदर्शनात मॅथमॅटिक्स ट्रिपोसात पूर्ण केलें. त्याचबरोबर कॅव्हेंडिश लॅबॉरेटरीजमध्ये काम केलें आणि डॉक्टरेट थिओरेटिकल फिजिक्स मेळवण्याचा प्रयत्न चालू दवरले. त्या वेळार ही लॅबॉरेटरी खूप महत्त्वानी कामासाठी प्रसिद्ध आशिल्ली. ह्याच वेळार जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचो शोध काडलो. जॉन कॉकक्रॉफ्ट आणि अर्नेस्ट बॉल्टन लिथियमचेर हाय एनर्जी प्रोटॉनचे उपयोग करून पूर्ण रूपांतर केलें आणि जियुसेप्पे आक्विलानी क्लाउड चेंबर्सचे वापरून इलेक्ट्रॉन पेर्स वर्षाव गामा रेडिएशन वापरून दाखयलें. इसवी सन 1931-32 ह्या वर्षात भाभा आणि सॉलोमन स्टुडंटशीप इंजिनियरिंगमध्ये मेळयली. ह्या कालखंडात न्यूक्लियर फिजिक्स एक खूप महत्त्वाचें कार्यक्षेत्र मांडण्यात आयलें. इसवी सन 1933 मध्ये भाभा यांना न्यूक्लियर फिजिक्स डॉक्टरेट प्रदान केलें. त्यांनी ह्या वेळार कॉस्मिक किरणाचे शोषणाचेर सायंटिफिक पेपर प्रसिद्ध केले. ह्या पेपरच्या प्रसिद्धीमुळे भाभांक इझाक न्यूटन स्टुडंटशीप इसवी सन 1934 मेळ्ळी आणि ती 3 वर्सां उरली. अशी खूप महत्त्वानी सायंटिफिक कामां भाभांनी केली. इसवी सन 1939 मध्ये भाभा भारतात परत आयले आणि त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये रीडरची नोकरी घेतली. त्या वेळार ह्या इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉक्टर CV रामन आशिल्ले. नंतर JRD टाटाच्या मदतीन भाभा यांनी मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च स्थापन केलें. नंतर इसवी सन 20 मार्च 1941 भाभा हांकां फेलो ऑफ रॉयल सोसायटी म्हणून निवडून हाडले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्या संस्थेत काम भाभा करताले. त्यावेळा भारतात एकही इन्स्टिट्यूट नाशिल्लें ज्यात लागणाऱ्यो सुविधा ज्यांच्यापासून न्यूक्लियर फिजिक्स, कॉस्मिक किरण, उच्च विज्ञान शक्ती इत्यादी काम करप शक्य नाशिल्लें. म्हणूनच डॉक्टर भाभा आणि मार्च 1944 सालात सर दोराबजी टाटा हांचे कडेन एक मागणी केली. त्यानुसार एक महत्त्वाचे स्कूल मूलभूत तत्वाचेर आदारलेलें भौतिकशास्त्र आणि ते बेगीन स्थापन करचें हाचेर आग्रही धरलो. ह्या मागणीतून डॉक्टर भाभांनी तांकां कळयलें की मूलभूत अवघड प्रश्न तत्वावर आदारलेलें आणि मूलभूत अशें एक स्कूल जातून संशोधन करप हे महत्त्वाचें आसा. कारण देशात अशी महत्त्वानी काम करणारे खूप शास्त्रज्ञ आसा पण ते वेगवेगळ्या भागात महत्त्वानी काम करतात आणि तांकां एका जाग्यार एकाच इन्स्टिट्यूटांत एकत्र काम करपाक हाडलें आणि तांकां योग्य मार्गदर्शन दिलें तर तांचे खूब उपयोग भारतात जातले. भारताच्या दृश्टीन अशा प्रकारचे स्कूल ज्यात संशोधन मूलभूत भौतिकशास्त्र ह्या क्षेत्रात चालू करप, तातूंत भौतिकशास्त्राचे वेगवेगळे शाखा काढून तांचो योग्य उपयोग इंडस्ट्रीत करपाचें काम हे खूप महत्त्वाचें आशिल्लें. त्याचबरोबर डॉक्टर भाभान दाखवून दिलें की पुढच्या काही वर्षात भारताक जगातल्या बाकी भागातून
तज्ञ शास्त्रान हाडपाची जरुरी लागची ना असे तज्ञ लोक भारतानूच तयार जातले आणि तांचो खूब उपयोग ह्या देशाक जातलो. शिवाय न्यूक्लियर एनर्जी अणुशक्ती तयार करपाक जातली. त्या वेळार असे तज्ञ शास्त्रान भायरून हाडपाचो योग येवचो ना, ते भारतांतच तयार जातले. सर दोराबजी जमशेदजी टाटा ट्रस्टनी डॉक्टर भाभांची मागणी मान्य केली आणि त्यांनी एप्रिल 1944 सालांत इन्स्टिट्यूट स्थापन करपा करता पैशाची व्यवस्था केली. मुंबई सरकारान हे इन्स्टिट्यूट एकत्रित स्थापन करपाची तयारी दाखयल्यामुळे ते मुंबईत स्थापन करपाचें ठरयलें. ह्या इन्स्टिट्यूटचें नांव टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च दिलें. मार्च 1945 मध्ये 540 चौरस मीटर भागात त्यांचे उद्घाटन केलें. नंतर 1948 सालात इन्स्टिट्यूट रॉयल ॲच क्लबात चालू केलें. डॉक्टर भाभा दिसलें की टेक्नॉलॉजीचो मोठ्या प्रमाणात विस्तार ॲटॉमिक एनर्जी प्रोग्राम हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणून करपाक जावचें ना. डॉक्टर भाभान सरकाराक कळयलें की एक वेगळीच प्रयोगशाळा ह्या कामा करता बांदूंक जाय. ह्या कामा करता डॉक्टर भाभान 1200 एकर जागा ट्रॉम्बेत मुंबई सरकाराकडून घेतली. अशा प्रकारे इसवी सन 1954 मध्ये ॲटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे सुरू झाली. त्याच वर्षात म्हणजे इसवी सन 1954 सालात डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी स्थापन केलें. डॉक्टर भाभा आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संघटनेचे भारतीय प्रतिनिधी म्हणून उपस्थित रावले. इसवी सन 1955 सालात जिनेवा स्वित्झर्लंड येथे ते युनायटेड नेशनच्या परिषदेमध्ये अणुशक्तीचं शांततेकरता उपयोगसाठी भरलेल्या परिषदेचे अध्यक्ष झाले. डॉक्टर भाभा हे भारतीय न्यूक्लियर शक्तीचे पितामह मानले जातात. डॉक्टर भाभान भारताची न्यूक्लियर शक्ती व्यावहारिक कौशल वापरून ऊर्जा तयार करपाचें ठरयलें. भारतात खूप प्रमाणात थोरियमचे साठे आसात. ह्या साठ्यांचो योग्य तरेन उपयोग करून न्यूक्लियर शक्ती तयार करपाचें डॉक्टर भाभाने ठरयलें. कारण भारतात युरेनियमचे साठे खूप कमी आसात आणि ह्या साठ्याचे खूप काळ उपयोग जावपाचे कठीण आसा. म्हणूनच डॉक्टर भाभानी 3 टप्प्यान अशा नवीन योजनांचो उपयोग करपाचें ठरयलें. भारतात थोरियमचे साठे जवळजवळ 5 लाख टन इतले काडूंक येवंक शकता, पण युरेनियमचे साठे फक्त 1.0 इतलेच आसा. म्हणूनच न्यूक्लियर पॉवर तयार करपाचें काम थोरियम पासूनच करप खूप महत्त्वाचें हें डॉक्टर भाभा हांणी जाणलें. ह्या करता पयले पॉवर तयार करपाचें काम नैसर्गिक युरेनियम करपाचें ठरयलें आणि त्याच प्रमाणे कामाची सुरवातय जाली. पयलें उत्पादन ॲटॉमिक पॉवर स्टेशनांत युरेनियमचो वापर करून प्लुटोनियम तयार जालें आणि ताचो उपयोग करून दुसऱ्या उत्पादनांत पॉवर स्टेशन तयार केली आणि इलेक्ट्रीक पॉवर तयार जाली. थोरियम हे युरेनियम 233 रुपांत बदल केलो. दुसऱ्या उत्पादनाचे पॉवर स्टेशन हे मदले पावल जास्त उत्पादनाची वाढ करपाची शक्ती वापरून तिसऱ्या उत्पादन करपाची शक्ती तयार जाता आणि ह्या सगळ्या कामामुळे जास्त प्रमाणात युरेनियम 233 तयार जाता. हे डॉक्टर भाभाचे विचार आशिल्ले. डॉक्टर भाभा 24 जानेवारी 1966 रोजी विमान अपघातात मॉन ब्लांक जालें. तांच्या निधना पयलीं तांणी खूब रिॲक्टर बांदले. सगळ्या पयलीं 1954 सालात ट्रॉम्बेत अप्सरा रिॲक्टर बांदलो. त्यानंतर कॅनडा इंडिया सायरस रिॲक्टर व नंतर खूप रिॲक्टर बांधले. मॉड्युलर प्रयोगशाळा एशिया खंडातली सगळ्यात मोठी आणि लांब अशी प्रयोगशाळा बांधली. शिवाय प्लुटोनियम प्लॅन्ट, फ्युएल प्रोसेसिंग फॅसिलिटी वगैरे बांधली. त्याचबरोबर तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन, राजस्थानातले पॉवर स्टेशन, मद्रास पॉवर स्टेशन आणि आता मोठ्या प्रमाणावर पॉवर स्टेशन बांधण्याचे काम चालू आसा. कक्रपार, कुडमकुलम आणि जैतापूर ह्या भागात खूप पॉवर स्टेशन बांधपाचे काम चालू आसा. शिवाय प्रत्येक पॉवर स्टेशनच्या जवळपास मोजमाप करपाची प्रयोगशाळा बांधली. शिवाय इतर न्यूक्लियर प्रोग्रामच्या आधारे रेडिओ आयझोटोप्स तयार करून तांचो उपयोग मेडिसीन, ॲग्रिकल्चर इत्यादी कामात केलो. आज अणुशक्तीचो उपयोग शांततेच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात वापरतात. डॉक्टर होमी भाभाची दूरदर्शी विचारामुळेच भारतात न्यूक्लियर प्रोग्राम मोठ्या प्रमाणात विकसित झालो.